आज आपण सेतू अभ्यासक्रम इयत्ता 6वी मराठी सुगम भारती दिवस 15 चाचणी क्रमांक 2 सॉल्व करणार आहोत. जर आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला तर याला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनला जरूर प्रेस करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळेल. तर चला सुरू करूया. चाचणी क्रमांक 2 मध्ये आपल्याला याला सॉल्व करायचं आहे. प्रश्न पहिला, खालील शब्दसाखळी पूर्ण करा. इथे दिलेला आहे बाग, त्यानंतर गवत, त्यानंतर तलवार. आता पुढे काय येईल आपल्या लक्षात येतं का बाग. बागचा शेवटचा शब्द ग आहे आणि ग पासून गवत तयार झालंय. गवतचा शेवटचा शब्द त आहे आणि त्यापासून तलवार लिहिलेला आहे. तलवारचा जे शेवटचा शब्द आहे तो र आहे, तर आपल्याला र पासून शब्द लिहावा लागणार आहे. तर मी इथे लिहिलेला आहे रान आणि रानचा शेवटचा शब्द न आहे, तर मी इथं लिहिलेला आहे नदी. तर याप्रमाणे तुम्ही दुसरे शब्द घेऊन सुद्धा ही शब्दसाखळी पूर्ण करू शकता. आता प्रश्न 2 आहे, उलट अर्थाच्या शब्दांच्या जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट दिलेला आहे. इथं पहिला आहे बंद, तर त्याचा उलट अर्थी शब्द आहे उघडे. नंबर 2 चांगली, त्याचा उलट अर्थी शब्द आहे वाईट. नंबर 3 छोटी मोठी आणि नंबर 4 नवीन जुनी. याप्रमाणे आपल्याला उलट अर्थाच्या शब्दांच्या जोड्या जुळवायचे आहे. आता प्रश्न 3, तो ती लिहा. उदाहरण दिलेलं आहे तो मुलगा ती मुलगी. याचप्रमाणे जे शब्द दिलेला आहे इथं त्याला तो आणि ती लावून पुन्हा लिहायचं आहे. पहिला आहे रिक्षावाला, दुसरा आहे काका, तिसरा आहे आई आणि चौथा आहे दादा. त्याचे उत्तर असे लिहायचे आहे. पहिला आहे ती रिक्षावाली, त्याच्यानंतर तो काका, त्यानंतर ती आई आणि तो दादा. याप्रमाणे लिहावं लागेल. आता प्रश्न 4, शब्दकोळे सोडवा. आपण तहान लागल्यावर पिते. इथं पा दिलेला आहे आणि पुढं काय लिहायचं ते आपल्याला शोधायचं आहे. तर आपण तहान लागल्यावर पिते म्हणजे पाणी, तर इथं आपल्याला नी लिहावं लागणार आहे आणि त्याचा शब्द होईल पाणी. दुसरा आहे हिरव्या रंगाची पालेभाजी, तर आपल्याला माहीत आहे पालक ही एक पालेभाजी आहे हिरव्या रंगाची. पापासून सुरू होणारी, पा लिहिलेच आहे, पुढं आपल्याला लक असं लिहायचं आहे, तर त्याचा शब्द तयार होतो पालक. नंबर 3, हा ढगातून पडतो. तर आता ढगातून काय पडतो तर पाऊस. पा लिहिलेला आहे, ऊस लिहायचा आहे आणि पुढे शब्द झाला पाऊस. नंबर 4, 4 नंतर येणारा अंक 5, तर इथे च लिहून पुढं 5 लिहावं लागेल. तर याप्रमाणे आपल्याला हे शब्दकोळे पूर्ण करायचे आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, अ पुढील शब्द वाचा, शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखा. आता इथं प्रश्नामध्ये थोडंसं फॉल्ट झालेला आहे. ॲक्च्युली 2 सारखे अर्थाचे शब्द पाहिजे आपल्याला. इथं थोडे वेगळे शब्द झालेले आहे. या प्रश्नाला मी पुन्हा लिहिलेला आहे दुरुस्त करून. इथं आपल्याला जर पवर्त आणि पर्वत असला, चिमणी आणि चिमणी असली आणि गर्व आणि ग्रव असला तरच आपल्याला याचं उत्तर लिहिता येणार आहे. तर याचं उत्तर पाहूया. पहिला पर्वत अशुद्ध आहे आणि दुसरा पर्वत शुद्ध आहे. चिमणीमध्ये पहिला जे आहे ते अशुद्ध आहे आणि दुसरा शुद्ध आहे. गर्वमध्ये पहिला शुद्ध आहे आणि दुसरा अशुद्ध आहे. तर याप्रमाणे आपल्याला शुद्ध आणि अशुद्ध शब्द ओळखून याला पूर्ण करायचं आहे. ही दुरुस्ती तुम्ही तुमच्या वर्कशीटमध्ये पण करू शकता. पुढचा आहे ब, पुढील शब्द जोडून नवीन शब्द तयार करा. इथं धन आणि ताकद दिलेलं आहे, त्याला वान जोडून आपल्याला नवीन शब्द तयार करायचे आहे. तर याचं धनचं होईल धनवान आणि ताकदचं होईल ताकदवान. तर याप्रमाणे आपल्याला चाचणी क्रमांक 2 सॉल्व करायची आहे. आपल्याला या चाचणीतील सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. गुड बाय.